आज बीड नगर परिषदचं एक कोडं सुटलं, ते म्हणजे कॉप्ट मेंबरचं. कोण आहे कॉप्ट मेंबर? तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोईन मास्टर आणि दिनेश मुंदडा. भाजपाचे कोण आहेत? तर भाजपाचे गोविंद शिराळे आणि रवी कदम. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोण? तर मकसूद खान. पण आता राहिलं उपनगराध्यक्ष पदासाठी नेमकं आहे तरी कोण? गुरुवारी 15 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता म्हणजेच उद्या पहिली सर्वसाधारण सभा बोलवली असून याच दिवशी उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. यामध्ये अमर नाईकवाडे, विनोद मुळूक, शेख निजाम, शिवसेना शिंदे गटाचे संजय उडान यांची नावे चर्चेत आहेत. पण या उपनगराध्यक्ष पदासाठी कोणीही रुसणार नाही असं काहीतरी होणार असल्याची माहिती समोर येते. म्हणजे काय आहे तर उपनगराध्यक्षपदी पहिल्यांदाच 5 जणांना 1-1 वर्षासाठी संधी मिळणार असल्याची माहिती मिळते. उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम कसा असणार आहे तर 15 जानेवारी 2026 रोजी म्हणजे उद्या सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत उपाध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करणे. दुपारी 1 ते 1:15 उपाध्यक्षपदासाठी पात्र नामनिर्देशन पत्राची छाननी करणे. दुपारी 1:15 ते 1:30 वैधरित्या नामनिर्देशन केलेल्या उमेदवाराची नावं जाहीर करणं. दुपारी 1:30 ते 1:45 नामनिर्देशन पत्र मागे घेणे. दुपारी 2 वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमे जाहीर करणे. दुपारी 2:05 आवश्यक असल्यास उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान व निकाल घोषित करणे. आता यामध्ये पहिल्या वर्षाचे उपाध्यक्षपदाची संधी मराठा म्हणून विनोद मुळूक किंवा अमर नाईकवाडे यांना, तर मुस्लिम चेहरा म्हणून शेख निजाम यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे. तर जिल्हा प्रमुख सध्या अनिल जगताप जे आहेत यांचे नगरसेवक संजय उडान यांना सुद्धा उपाध्यक्ष म्हणून 1 वर्षाची संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी जर का घडीला बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप याला विरोध करताना दिसत आहेत. जर आमदार संदीप क्षीरसागर यांचा पाठिंबा आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतला तर सत्तेतून बाहेर पडणार असल्याचं मतही अनिल जगताप यांनी व्यक्त केलंय. आता या नगर परिषदच्या राजकारणात अजून काय उलतापालत होते ना, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.